हॅलो एव्हरीवन. तर आपण परत एकदा आलो आहे. तर आपण मागच्या क्लासमध्ये शेडिंगचे प्रकार सांगितले आहे आणि या ड्रॉइंगमध्ये मी तुम्हाला फ्रूट बास्केट सांगणार आहे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता फ्रूट आणि बास्केट दोन्ही पण आपण ड्रॉ करून घेऊया. यामध्ये पण मी तुम्हाला कलर शेडिंग सांगणार आहे. प्रत्येकांची कशी शेडिंग करायची टेक्निक वेगवेगळी असते किंवा आपण वेगवेगळ्या टाईपनी शेडिंग करतो आणि वेगवेगळे मटेरियल राहतात. जस्ट एक्झाम्पल वॅक्स क्रेयॉन, ऑइल पेस्टल, स्केच पेन, कलर पेन्सिल, वॉटर कलर किंवा पोस्टर कलर, अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण कलरिंग करू शकतो. तर ते आपण पुढे पाहूया की कलरिंग कोणकोणत्या पद्धतीने कशी कलरिंग करायची. तर स्टार्टिंगला आपण व्हिडिओमध्ये पेन्सिल कलर आहे, तर या पेन्सिल कलरनीच आपण बघूया की आपल्याला शेडिंग किंवा लाईट शॅडो कुठून कसं काय काढायचं आहे, हे आपण सध्या कलर पेन्सिलनीच बघूया. आपली फ्रूट बास्केट काढून झालेली आहे. तर आता त्या फ्रूट बास्केटमध्ये शेडिंगला म्हणजे कलरिंगला स्टार्ट करायचं. सर्वात आधी ॲपलला शेडिंग करायची असं तुम्हाला तर माहिती आहे. ऑरेंज कलरचा यूज होतो. ऑरेंज कलरचा यूज झाल्यानंतर सर्व ठिकाणी रेड कलर कसं पूर्ण याच्यावर लाईट करून घ्यायचा. हळूहळू सर्व ठिकाणी लाईट करून घेतल्यानंतर ॲपलची शेडिंग मी तुम्हाला आय थिंक पहिल्या की दुसऱ्या क्लासमध्ये मी तुम्हाला ॲपलची शेडिंग सांगितलेली आहे. शेडिंगचे ज्यामध्ये आपण शेडिंगचे पार्ट 3 मतलब 3 पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. फर्स्ट शेडिंग, सेकंड आणि थर्ड 3 पार्टमध्ये मी तुम्हाला शेडिंग सांगितले आहे. तर ह्या पार्टमध्ये सुद्धा कलरिंगची म्हणजे पूर्ण बास्केट मी तुम्हाला शेडिंग करून दाखवत आहे. त्यामध्ये ब्रिंजल पण येते, ऑरेंज, ॲपल, ग्रेप्स विथ बास्केट. पूर्ण बास्केटमध्ये फ्रूट्स ठेवलेले आहे, ते आपण कलरिंग करणार आहोत. आणि लहान लेकरांना कुठेही जस्ट बेसिकवाले ड्रॉइंग आहे, तर कुठलंही कॉम्पिटिशन असो, काही पण असो, फ्रूट बास्केट किंवा कुठलंही एक फ्रूट काढायचं, हे तर लहान लेकरांना टॉपिक असतोच. तर त्या पद्धतीने आपण ड्रॉइंगला स्टार्ट करूया. आपण आता दुसरा ॲपल काढणार आहोत. दुसऱ्या ॲपलची शेडिंग करायला घेतली आहे. तर जो मागच्या साईडला ॲपल आहे म्हणजे आणि जो पुढल्या साईडला ॲपल आहे, तो मागच्या साईडच्या ॲपलवर ओव्हरलॅप झालेला आहे, म्हणजे मागच्या ॲपलच्या समोर आहे. तर आपल्याला मागचा जो ॲपल आहे त्याला थोडीशी शॅडो दाखवावं लागेल, म्हणजे थोडासा डार्क टोन दाखवावं लागेल.
नंतर आपल्या समोरचा ॲपल काढावं लागेल. कारण की जर तुम्ही दोन्हीही ॲपल प्लेन केला, म्हणजे प्लेन इथे पण कलर आणि प्लेन दुसऱ्या मागच्या ॲपलला पण कलरिंग, तर ते ओव्हरलॅपिंग वाटणारच नाही की कोणता ॲपल मागे आहे किंवा कोणता ॲपल पुढे आहे, हे तुम्हाला कळणारच नाही. तर याच्यामध्ये आपण ॲपलचे जे कॉर्नरला आहे लेफ्ट साईडला, तिथे आपण डार्क टोन दिला आहे, जेणेकरून जो आपला फ्रंट साईडचा ॲपल आहे तो उठून दिसला पाहिजे आणि समोर आला पाहिजे त्याकरिता. आणि ऑरेंज आहे, ऑरेंजचं पण आपण तसंच कलरिंग करूया. ब्रिंजलला फक्त वॉलेट कलर यूज केला आहे. आपला ब्रिंजल पण होत आलेला आहे. आता काढूया फ्रूटची बास्केट काढायची आहे. तर त्याच्यामध्ये शेडिंग वगैरे कशी करायची, लाईट टोन, डार्क टोन, मिडल टोन कुठून द्यायचा हे पाहूया. सर्वात आधी आपण प्लेन टोन दिलेला आहे आणि जिथे फ्रूट्स ठेवले आहे आतमध्ये तिथे ब्लॅक टोनचा यूज केलेला आहे. कॉर्नरला डार्क ब्राऊनचा यूज केलेला आहे, म्हणजे ते फ्रूट बास्केट जशी गोल आहे गोल दिसायची म्हणून साईडला डार्क ब्राऊनचा यूज केलेला आहे. आणि जे कॉर्नर आहे सेंटरला आपण लाईट टोनचा यूज केलेला आहे, कारण की लाईट हा सेंटरला पडते आणि दोन्हीकडनी टोकरी हे टर्न होत आहे, त्यामुळे आपण ब्लॅकचा पण यूज केलेला आहे. अशा पद्धतीने आपली ही टोकरी तयार झाली असेल. सर्वांना टोकरी जर आवडली असेल किंवा माझी ड्रॉईंग आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू सो मच.